वडवणी ही त्या मुलीची जन्मभूमी आहे। या जिल्ह्याचा या ठिकाणी आज रस्ता रोको केला होता। खरं तर एसआयटी स्थापन करावी। एसआयटी स्थापन करायला कशामुळे वेळ लागतो, मुख्यमंत्री का उशीर करतायत? दुसरी गोष्ट अशी की मुलीनं जे आत्महत्या केला म्हणून सांगितलं जात आहे ती मात्र आम्हाला संशयास्पद आहे। त्याची हत्या केली का आत्महत्या केली अजून आम्हाला जिल्हावासियांना क्लिअर नाहीये। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। साताऱ्याच्या फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर महिलेने सुसाईड नोट लिहित आत्महत्या केली याचे पडसाद आता बीड जिल्ह्यामध्ये उमटताना पाहायला मिळतात। या प्रकरणात वरिष्ठ महिला IPS अधिकाऱ्याचा समाविष्ट करून SITची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी होते। आज मोर्चा काढण्यात आला होता। मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती रस्ता रोको आंदोलन केले होते। याच आंदोलनामधील सहभागी आंदोलकांसोबत बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहे। थोडक्यात सांगा काय मागणी घेऊन तुम्ही आज रस्त्यावर उतरलात? खरं तर आज वडवणी ही त्या मुलीची जन्मभूमी आहे। या जिल्ह्याचा या ठिकाणी आज रस्ता रोको केला होता। खरं तर SIT स्थापन करावी। SIT स्थापन करायला कशामुळे वेळ लागतो, मुख्यमंत्री का उशीर करतायत? दुसरी गोष्ट अशी की मुलीनं जे आत्महत्या केला म्हणून सांगितलं जात आहे ती मात्र आम्हाला संशयास्पद आहे। त्याची हत्या केली का आत्महत्या केली अजून आम्हाला जिल्हावासियांना क्लिअर नाहीये। आणि तिथं जे आता कोर्टामध्ये काही प्रकरण चालणार आहे ते आमची प्रमुख मागणी आहे की ते बीडच्या कोर्टामध्ये चालवावं। आमची न्याय व्यवस्थेवर कसलाही विश्वास उरलेला नाही। अशा परिस्थितीत चित्र निर्माण झाल्यामुळं आम्ही आज या सरकारचा धिक्कार करतो आणि ते मुख्यमंत्र्याचा आणि त्याचा निषेध करण्यासाठी त्या मुलीला श्रद्धांजली देण्यासाठी आज रस्ता रोको करण्यात आला होता। काय मागणी आणि काय मुद्दे तुम्ही आज इथे मांडले? आज डॉक्टर संपदाताई मुंडे यांना न्याय देण्यासाठी वडवणीतील सर्व तालुक्यातील लोक या ठिकाणी आलेले आहेत। परंतु देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ग्रह खाता आहे। त्यांनी त्यांची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या स्वतःच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे। कारण का एका उच्च शिक्षित मुलीला आत्महत्या करावी लागते, डॉक्टर मुलीला आत्महत्या करावी लागते, ही दुर्दैवाची गोष्ट आहे। कारण का एकदम उच्च शिक्षित मुलं या टोकापर्यंत जाण्या अगोदर खूप सहन करतात, विचार करतात आणि विचार करूनच या अशा स्वरूपाचा निर्णय घेतात। या व्यवस्थेने यांचा बळी घेतलेला आहे ताईचा। ही व्यवस्था पाठराखण करणारी, इथल्या पोलीस प्रशासनाला, इथल्या राजकारण्यांना पाठराखण करणारी इथली भ्रष्ट व्यवस्था आहे आणि या व्यवस्थे विरोधात आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहोत। काय मागणी तुम्ही घेऊन आज रस्त्यावर उतरला तर रस्ता रोको केला? खरं तर संपदाताईला ज्यावेळेस त्रास होऊ लागला त्यावेळेस तिने वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार केली होती, आरोग्य विभाग असेल किंवा पोलीस प्रशासन असेल। जर वरिष्ठ विभागाने वेळीच दखल घेतली असती तर कदाचित ती आज जिवंत असते। खरं तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत, पोलीस प्रशासनातील जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते खालच्या अधिकाऱ्यामार्फत हप्तेखोरी करतात आणि त्याच्यामुळं ती जे काही गुन्हेगारी प्रवृत्ती आहे ती वरिष्ठ अधिकारी झाकून टाकतात खालच्या अधिकाऱ्याची। ही प्रवृत्ती पहिल्यांदा देवेंद्र फडणवीसनी नष्ट केली पाहिजे आणि पोलीस प्रशासनाकडून जे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांवर जे अशा पद्धतीचा त्रास होतो हे नुसतं संपदाताई एक उदाहरण आहे महाराष्ट्रातलं। अशा अनेक संपदाताई अशा आहेत ज्यांना अशा पद्धतीचा त्रास होतो, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे। पुढील भूमिका काय असणार आहे, पुढील आंदोलनाची दिशा तुमची काय असणार? कारण तुम्ही आज रस्ता रोको केलाय, मोर्चा काढलाय, न्याय नाही मिळाला, तुमचं पुढचं आंदोलन कसं असणार? फलटण या ठिकाणी कायदा नसून त्या ठिकाणी खासदारांची मनमानी चालते। बीड जिल्ह्यातले असतील, महाराष्ट्रातले जे असतील, त्यांच्या कारखान्यावरचे ऊसतोड कामगार मुकदम यांना उचलून न्यायचं, त्यांना जनावरांसारखं मारायचं, डांबून टाकायचं आणि पुन्हा त्यांचं फिटनेस सर्टिफिकेट योग्य आहे हे देण्यासाठी तिथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर दबाव टाकायचा, तिथल्या पोलीस प्रशासनाला हाताशी धरायचं आणि हे प्रकार चालू असताना त्यांच्या हातून एखादा मेला तर त्याचा पोस्टमार्टम रिपोर्ट ह्यांच्या मनासारखा द्यायचा, हा यासाठी त्या संपदाताईवर दबाव टाकून संपदाताईंचा बळी तिथल्या व्यवस्थेने घेतलेला आहे आणि त्यासाठी संपदाताईला न्याय मिळाला पाहिजे। यातील जे आरोपी आहेत ते फक्त बदने आणि बनकर नसून त्या ठिकाणचे ते जे DYSP असतील, त्या ठिकाणचे MS असतील, त्या ठिकाणचे जो SP असेल, हे सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी तिच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं आणि आरोपींना मदत केली। त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावर सुद्धा फाशीची शिक्षा झाली पाहिजे, त्यांना सुद्धा यामध्ये आरोपी केलं पाहिजे। या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी वडवण तालुक्यामध्ये वडवणी बंद आणि मोर्चाचं आयोजन केलं होतं, रस्ता रोकोचं आयोजन केलं होतं। या ठिकाणी आम्हाला जर आता न्याय मिळाला नाही तर संपूर्ण जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी आंदोलनं केली जातील आणि या सरकारला घाम फोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। आज तुम्ही रस्ता रोको आंदोलन केला, सहभागी झालात, काय मागण्या घेऊन सहभागी झालेला होता, कसं बघता प्रकरणाकडे? खरं म्हणजे मला कळलं नाही की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतःला अत्यंत संवेदनशील समजतात, पण गेल्या 4-5 दिवसापासून की या महाराष्ट्रामध्ये एक संपदाताई अत्यंत चांगलं काम करते आणि तिला त्या चांगल्या कामाचं काय फळ भेटलंय आपण पाहताय। आणि संपूर्ण बीड जिल्हा आणि या महाराष्ट्रामध्ये या प्रकरणामध्ये हळहळ केली जाते।
आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल संपूर्ण बीड जिल्ह्यातील नागरिक निंबाळकरांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये आणि आरोपी म्हणून पाहतोय, परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी फलटण इथं त्या निंबाळकरांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात। एवढंच नाही तर त्या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्या निंबाळकर नावाचे जे खासदार आहेत त्यांची त्या कार्यक्रमामध्ये स्तुती केली जाते आणि स्वतः मुख्यमंत्री साहेब म्हणतात की तुमच्याकडे आणखीन बरेचसे कामं बाकी आहेत। म्हणजे या संपादासारखे प्रामाणिक अधिकारी आणखीन या निंबाळकरच्या माध्यमातून त्यांना मारणं बाकी आहे का? म्हणून खरं म्हणजे या ठिकाणी जर या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा जर या निंबाळकर नावाच्या माणसाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर येणाऱ्या काळामध्ये हा संपूर्ण बीड आम्ही फलटणला जाऊन फार मोठ्या प्रमाणात आंदोलन करू, एवढंच या निमित्तानं सांगू इच्छितो। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।